मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने रुस्तम हिंद केसरीचा किताब पटकवला असा हा सदाभाऊ मास्तर रेट्टेकरांचा माहिब्या तुम्हाला लवकरच मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. आता लवकरच बातमी अशी मिळते की तो मैदानामध्ये आपल्याला दिसेल, कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जसं बकासूरचं नाव आहे होतं तसंच माहिब्याचं सुद्धा आहे. परंतु माहिब्याच्या बघितल्यासारख्या दुखापती होत होत्या आणि त्या बैलाच्या मागे काय असं लागलं काय समजेना. कारण की तुम्ही बघितलं, एक दुखापत झाली की दुसरी दुखापत झाली की तिसरी दुखापत, परंतु शेवटी पायाची दुखापत त्याला तुम्हाला माहिती झाली होती. परत आत्ता तो वडकीच्या मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी ठरलेला होता हिंद केसरीच्या मैदानामध्ये. परंतु तुम्ही बघितलं नंतरनं त्याला तीच जी पायाची इंजुरी आहे तीच झाली होती आणि त्यातून काय तो परत सावरलाच नाही. परंतु आता तुम्हाला लवकरच खूप दिवस झाला आता माहिब्या 2 ते 3 महिने झालं आपल्याला मैदानात दिसत नाही आहे. 100% तुम्हाला खूप जणांची इच्छा होती की सदाभाऊ मास्तर रेट्टेकरांचा माहिब्या मैदानात का दिसत नाही. 100% ती इंजुरी जी आहे ती तुम्हाला माहिती होतं, पायाला अगोदरच लागलेलं होतं आणि तीच दुखापत पुन्हा एकदा झालेली होती. त्याच्यामुळे माहिब्या जो आहे तो आपल्याला मैदानामध्ये दिसत नव्हता. परंतु आता लवकरच आपल्याला माहिब्या जो आहे तो कमबॅक करताना मैदानामध्ये दिसेल आणि तो दिसेल, परंतु काळ्या मातीच्याच मैदानामध्ये दिसू शकेल. कारण तुम्हाला माहितीच आहे, जे काटणाचं रान असेल त्या ठिकाणी माहिब्याला थोडासा त्रास होत होता. परंतु नंतरनं तो त्रास जो आहे तो माहिब्याचा वाढतच गेला. परंतु नंतरनं आता तुम्हाला माहिब्या जो आहे तो काळ्या मातीच्याच रानामध्ये दिसेल, लवकरच दिसेल. बातमी अशी मिळते की माहिब्या आता मैदानामध्ये लवकरच दिसणार आहे. परंतु तारीख फिक्स नाही किंवा मैदान फिक्स नाही, मुलाखत काय भेटलेली नाही आपल्याला. परंतु जाऊ द्या, असंख्य लोकांचे प्रश्न मनामध्ये होते की सदाभाऊ मास्तर रेट्टेकरांचा माहिब्या मैदानामध्ये का दिसत नाही, की हेच कारण होतं की त्याची पायाची जी इंजुरी आहे ती पुन्हा एकदा उद्भवली होती. त्याच्यामुळे आपल्याला जो माहिब्या आहे सदाभाऊ मास्तर रेट्टेकरांचा दिसत नव्हता, तो लवकरच आता तुम्हाला मैदानामध्ये दिसेल आणि कमबॅक त्याचं लवकरच होईल. आता तुम्हाला माहितीच आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये घरणीकरांचा राजा एक टॉपचाच नंदी आहे. परंतु तुम्ही बघितलं, तो सुद्धा एक त्याचासुद्धा पडता काळ चालू होता. परंतु पडत्या काळातनं त्याने स्वतःला असं सावरत नेलं की तुम्ही बघितलं, प्रत्येक जाईल त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो मिळवते. असा हा घरणीकरांचा हिंद केसरी राजा, त्याचंसुद्धा आपल्याला कमबॅक लवकर म्हणजे एक मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये दिसला नाही आपल्याला. तुम्ही बघितलं, कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये दिसला नाही. परंतु काही कारण पैरा वगैरे व्यवस्थित झाला नसेल किंवा थोडेसे बैलाचे पायाला दुखापत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे 3 पाया म्हटलं तरी पळतो आपला राजा. तर 4थ्या पायाला थोडीशी त्याला इंजुरी असल्यामुळे तरीही तो गुलाल जो मिळवतो, 1 नंबर मिळवतो. शेवटी त्यांनी लांब जो आहे तो पळवण्याचा निर्णय त्याच्यामुळेच घेतला नसेल की कोरेगाव खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे तसं झालं असेल, मला असं वाटते कदाचित. आणि बघूया काय होते. एक प्रेक्षकांच्या मनातला एक टॉपचा नंदी, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी बकासूर आणि आता एक मथुर ही जोडी सगळ्या प्रेक्षकांना लवकर बघायची, नक्की कधी बघायला मिळेल याची उत्सुकता आहे. ती अजून जी आहे ती कोणाला लागलेली नाही. परंतु ही जोडी पळावी, कारण की अखंड महाराष्ट्राची ही दोन्ही लाडकी बैल आहेत. परंतु एकदाच ही जोडी पळाली, त्याच्यानंतर ही जोडी काही पळाली नाही आहे. परंतु आता आगामी जे मैदान येत आहेत त्या मैदानामध्ये आपल्याला तुम्हाला दिसेल ही जोडी पळताना. आणि बघूया कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते होते. आणि आवी तुम्ही बघितलं, मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की आवी जो आहे तो लखनला सोडून गेलेला आहे. परंतु लखनला सोडून जाण्याचं कारण हे आपल्याला अद्याप तरी काय माहीत नाही. परंतु काय झालं असेल ते त्यांचं झालं असेल. परंतु आवी जो आहे तो आता पृथ्वीराजदादा खोटवळ यांच्या नंदीकडे असतो, लखन सोबत नसतो. तो मी तुम्हाला मागच सांगितलं की आवी तुम्हाला दिसणार नाही अशी माहिती मिळते लखनसोबत. पण तो असो, जिकडे जातो आवी तिकडे गुलाल हा फिक्स असतो. परंतु लखन गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते लखनवरतीच असतं. आणि बघूया आता लखन जो आहे तो आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. लखन जो आहे तो आपल्याला डायरेक्ट 9 तारीख जे आहे 9 तारखेला दिसेल, जे 3 लाखाचं मैदान आहे. 8 का 9 तारखेला आहे, कराड भागामध्ये हे मैदान आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला लखन पळताना दिसणार आहे. बघूया. हे होतं थोडेसे अपडेट. आणि सर्जनंसुद्धा कमबॅक जे आहे ते केलेलं आहे. सर्जनचं कमबॅक चांगलं झालेलं आहे. बघूया. आणि एलियन जो आहे तो सुद्धा आता मला लवकरच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दिसेल. बघूया कधी दिसेल काय. आणि काल एक टॉपची जोडी भोंगा सैराट या जोडीचा काल वादळ आणि रायबा या जोडीनं पराभव केला आणि खरंच कमी आली काय जोडी पळायची काय माहीत.
बघूया.